ठाकरे बंधूंच्या सभेनंतर सोमवारी महायुतीची जाहीर सभा मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पार पडली। या सभेतून देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरे बंधूंवर विशेषतः राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। तत्पूर्वी एकनाथ शिंदेंनी भाषण करत ठाकरे बंधूंवर टीका केली। काहींना निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो, इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स असं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावलाय। या संदर्भात सभेनंतर लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी प्रवीण दरेकर यांच्यासोबत बातचीत केली। पाहूयात। आपल्या सोबत प्रवीण दरेकर आहेत। प्रवीण भाऊ, उद्धव ठाकरेंनी आता ठाण्यात सभा घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा 25 वर्ष आम्ही इथे चढलो असं म्हटलेलं आहे। दुसरं आमच्या उमेदवारांना 5-5 कोटीच्या ऑफर होते असंही त्यांनी दावा केला। नाही, मला वाटतं असंच काहीतरी विपरीत बोलायचं, विकृत। आता मला सांगा, ठाण्याच्या विकासावर मुद्द्यावरती काय बोलले का? कधी काळी ज्या ठाण्यानं पहिला आपल्याला नगराध्यक्ष दिला सतीश प्रधानांच्या माध्यमातून, ज्या ठाण्यानं शिवसेनेला भरभरून दिलं, बाळासाहेबांना भरभरून प्रेम केलं, काय त्या शिवसैनिकांच्या व्यथांविषयी बोललात, तिथल्या प्रश्नांसंदर्भात बोललात, सडली किडली घडली बिघडली अशाच कोट्या करत राहायच्या पलीकडे उद्धव ठाकरे बाहेर येणार नाहीत। पण शिवसेना संपवली, मोदींना आम्ही वाचवलं होतं शिवसेनेने, आता आज भाजप कुपोषणाने मेला असता असं ते बोलतात। कितपत तथ्य वाटतं आरोप आहे? आता त्यांना वाचवण्याची स्वतःला गरज आहे। पहिलं स्वतःला वाचवा, मग मोदींना वाचवायच्या गोष्टी करा। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। होते प्रवीण दरेकर आणि वेगवेगळ्या आरोपांवरती आता प्रत्युत्तर ते देताना पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।